नमस्कार, सुजातास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर बनवणार आहे। तर आपण त्यासाठी सुरुवातीसाठी मी मिरच्या थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत। तुम्ही 2 जणांच्या किंवा 1 जणाची बनवत असाल तर तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता। तर मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी अद्रक घेतलेली आहे। आता आपल्याला हे मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे किंवा ठेसून पण घेऊ शकता तुम्ही। मी मिक्सर मध्ये वाटून घेते। आपण मिक्सर मधून मिरची, अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर आपण पालक घेतलेली आहे अर्धा किलो। मी अशी स्वच्छ करून धुवून ठेवलेली आहे ती। पाणी गरम करून घेतलेलं आहे, उकळत आलेले आहे थोडं। आता आपल्याला फक्त हे पालकचे पत्ते त्यात टाकायचे आणि फक्त 1 मिनिट असे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे। जास्त उकळवायचं नाहीये। थोडेसे पालकचे पत्ते ठेवलेले आहे मी, ते आपल्याला नंतर कापून टाकायचे आहेत बारीक। बस आपल्याला अशा प्रकारे सॉफ्ट झाली पालक की लगेच काढून घ्यायची आहे। मी गॅस बंद करते। अशा आपल्याला काढून घ्यायचे आहे, पाणी यातच ठेवायचं आहे आणि लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे। हे साधं पाणी आहे। अशा प्रकारे थंड करून मग आपल्याला मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यायची आहे त्याची। तर सुरुवातीला आपण तेल टाकायचं आहे, तूप टाकायचं आहे 2 चमच आणि 1 चमच तेल टाकायचं आहे। आता आपलं तेल आणि तूप गरम झालेलं आहे। मिरी घेतलेली आहे मी। लगेच आपल्याला अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची आहे। गॅस स्लो ठेवायचा आहे कारण अद्रक लसूण टाकल्यामुळे मसाला आपला चिपकतो। तर मी हे 2 कांदे घेतलेले आहे मीडियम आकाराचे, छोटे कापून घेतलेले आहे एकदम बारीक, ते टाकायचे आहे। कांदे टाकल्याच्या नंतर आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे आपले कांदे पटकन होतील। आपण ही रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर बनवत आहोत। तर मी जसं करते आहे तसंच तुम्ही करायचं आहे बरोबर। मसाले आणि तेल आणि तूप दोन्ही मिक्स टाकायचं आहे। आपले कांदे आता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत।
गोल्डन. हे पहा. मी बाकीचे मसाले टाकून देते. हळद, लाल मिरची, पावडर पण टाकलेली आहे. गॅस स्लो केलेला आहे मी. आता आपल्याला लगेच टमाटे टाकायचे आहेत. कसुरी मेथी टाकायची आहे. मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला. टमाटरमध्ये व्यवस्थित मिक्स. आपला मसाला झालेला आहे. आता मी जे पालकचे पत्ते ठेवले होते ते मी एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत. टाकून द्यायचे आपल्याला. थोडंसं पाणी टाकायचं आहे. जी आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ती थोडीशी अशी शिजू द्यायची आहे. 2 मिनिट, 1 मिनिट फक्त. घेतलेले आहे मी. तव्यावरती मी असे जरा त्याला रोस्ट करून घेतलेले आहेत. ते आपण बारीक करून टाकायचे आहेत. आता जे रोस्ट करून धण्याची जी मी ठेसून घेतलेली आहे ते टाकायचे आहेत लगेच. सुगंध एकदम मस्त येत आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडीशी क्रीम टाकायची आहे, फ्रेश क्रीम. जे पालकची पेस्ट करून घेतलेली आहे मी ती टाकायची आहे. आता आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे. आता हे जायफळ आहे ते थोडं किसून टाकायचं आपल्याला. बघे दाखवू. बस एवढंसं टाकली. हे केवडा वाटर आहे, 1 थेंब फक्त टाकायचं आहे. ग्रेव्ही तयार आहे. आता आपल्याला पनीर टाकायचे आहे. आता ही अद्रक मी अशी उभी चिरून घेतलेली आहे, ती पण अशी वरून टाकून द्यायची आहे.
चम्मच आपण तूप घेतलेलं आहे. आणि 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. जिरे टाकायचे आहेत. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हा पण